मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर करण्यात आला। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता। विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार आहे। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांमध्ये हा राडा झाला होता। दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। तर आज पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जो राडा झाला होता त्या सगळ्या प्रकरणी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर करणार असल्याची माहिती आहे, काय अधिक तपशील? अंकिता, मागील जे अधिवेशन पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं त्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि जे कार्यकर्ते भिडले होते त्या कार्यकर्त्यांबद्दलच्या राड्याबद्दल जे आहे आज सभागृहात अहवाल ठेवण्यात येणार आहे। अर्थातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षांवरचे सर्व आमदार, अध्यक्ष, सभापती म्हणजे या सगळ्यांसमोर जो आहे अहवाल सादर करण्यात येणार आहे। आणि अशामध्येच अहवाल मांडल्यानंतर कुठेतरी माहिती अशी देखील मिळत आहे की 1 दिवसाचा त्यांना तुरुंगवास जो आहे तो देखील विधान भवनाच्या कार्यातून जे आहे तो त्यांना देण्यात येऊ शकतो। खरं बघायला गेलं तर हे प्रकरण इतकं गांभीर्याने घेतलं आहे सगळ्यांनी। विधिमंडळ असेल किंवा मुंबईची स्थानिक पोलीस स्टेशन, चर्चगेट पोलीस स्टेशन, मरीन लाईन्स पोलीस स्टेशन यांनी की यावर काहीतरी तोडगा निघणं हे गरजेचं होतं, कारण की पुन्हा भविष्यात अशी चूक पुन्हा एकदा कोणत्या नेत्याकडनं किंवा नेत्याच्या कार्यकर्त्याकडनं होऊ नये। अशामध्ये आव्हाड पडळकर समर्थक फिरल्यानंतर आज कुठेतरी तुरुंगवास होण्याची देखील त्यांना शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।